तालुक्यात 26व्या फेरीअंतर्गत तोंडखुरी पायखुरी लसीकरणाची सुरुवात झाली आहे। जनावरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले लसीकरण हे या वर्षातून 2 वेळा पशु विभागामार्फत करण्यात येत असते। यामध्ये तोंडखुरी पायखुरी यासह इतर आजारावर प्रतिबंधक करण्यासाठी लसीकरण करण्यात येत असते। सदर आजार हा जनावरांची उत्पादन क्षमता कमी करणारा असल्यामुळे आपल्या जनावरांना यापासून वाचवण्यासाठी आपल्या मौल्यवान पशूंचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पशुधन विकास अधिकारी विस्तार नांदुरा शीतल धोट्टे यांनी तालुक्यातील पशुपालकांना केली आहे। 26व्या फेरी अंतर्गत तोंडखुरी पायखुरी लसीकरणाची सुरुवात झाली असून मी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शीतल धोटे विस्तार नांदुरा सर्व पशुपालकांना आवाहन करते की त्यांनी सदर लसीकरण आपल्या जनावरांना करून घ्यावे, जेणेकरून ह्या आजारापासून जनावरांची जी उत्पादकता क्षमता कमी होते त्यापासून जनावर वाचतील व आपल्या मौल्यवान पशूंचं आरोग्य सुदृढ राहील। तसेच इनाफ अंतर्गत लसीकरणांतर्गत जनावरांच्या कानात टॅग मारून घ्यावे, जेणेकरून पुढे आपल्या जनावरांची ओळख पटवण्यास व वेगवेगळ्या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पशुपालकांना ह्याचा फायदा होईल। तसेच ज्याप्रमाणे माणसाची ओळख पटवून देण्यासाठी आधार कार्ड प्रणालीचा वापर होतो तसे जनावरांची सुद्धा ओळख पटावी म्हणून इनाफ अंतर्गत जनावरांच्या कानाला बिल्ला मारून घ्यावा, जेणेकरून सदर बिल्ला हा आपल्या जनावरांसाठी आधार नंबरचे काम करेल। त्यामुळे आपल्याला भविष्यात जनावरांची चोरी झाल्यास जनावरांची ओळख पटविण्यास मदत होईल व नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावर मृत्युमुखी पडल्यास जनावरांची ओळख पटवून शासकीय अनुदान प्राप्त करून घेण्यास मदत होईल। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।